तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला आणि मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस तसंच नद्यांना आलेला पूर यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाला प्रचंड मोठा फटका बसलाय। मांजरा नदीला आलेल्या पुरामध्ये कळंब तालुक्यातील खोंदला इथे एक शेतकरी वाहून गेलाय, त्याचा अजूनही शोध लागलेला नाहीये। या अनुषंगाने प्रशासनाकडून एनडीआरएफ टीम इथे दाखल झाली आणि रेस्क्यू ऑपरेशनही केलं जाते। मांजरा नदीच्या काठावरनं खोदला गावामधून हा शोध सुरू करण्यात आलाय। शेतामध्ये भरलेलं पाणी बघायला आपल्याला मिळतंय। प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला हा पाऊस आणि त्यामुळे नदी ही अक्षरशः गावामध्ये मिसळलेली आहे। पात्रा बाहेर तर आलेली आहेच, पण शेत शिवारात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नेमका रस्ता कुठे आहे याचा अंदाज हा साधारण पोलवरून येऊ शकतो। मध्ये मध्ये दिसणारे खांब हे तिथे रस्ता असल्याचे द्योतक आहेत, मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यानंतर ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण गाव हे या नदीच्या आणि पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे। मांजरा नदीच्या काठावरनं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि स्वतः तहसीलदार कळंबचे तहसीलदार आपल्या सोबत आहेत। नेमकं काय सध्या कशा पद्धतीने ही पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, स्वतः तुम्ही या पाण्यामध्ये उतरून पाहणी करताय, नेमकं काय कशी परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यात नियंत्रण आणण्याचं काम करतो? कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वासेरा नदी, मांजरा नदी आणि तेरणा नदीला मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे। पूर नदीच्या किनारच्या गावं मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेली आहेत। कालपासून पुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम स्थानिक नागरिक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीम धाराशिव यांच्या मार्फत चालू आहे। काल खोंदला, पाथर्डी आणि इटकूर येथे पुरात अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यात आलं, परंतु केज तालुक्यातील एका गावातून खोंदला येथे येणारे खोंदलाचे रहिवासी सुभराव शंकर लांडगे हे पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहे। आपत्ती व्यवस्थापनची टीम बोटीच्या आधारे जवळपास 2 ते 3 किलोमीटर परिसरात शोध घेतला, परंतु काल ते मिळून आले नाहीत। आता आज पुन्हा ऑपरेशन चालू करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा शोध घेण्यात येत आहे। आणखीन काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, काय सांगाल नेमकं सगळं नुकसान झालं? नुकसान झालं शेतकऱ्याचं भरपूर प्रमाणामध्ये, कारण आता ह्या पिकाला काही सुद्धा येणार नाही आता सध्या। आणि इथून पुढे नदीच्या पात्राच्या बाहेर 2000-3000 फुटापर्यंत हे पाणी सगळं पसरलेलं आहे, त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काय मागणी आता? एवढं नुकसान झालं वगैरे जरा उंच करून द्यावा, हाईट वाढवून द्या, हे 100% अनुदान द्या। हे पीक पाणी तुम्ही बघा येऊन कसं झालंय कसं नाही, शेतकरी आत्महत्या करील ना ते काय करील, या अशी अवस्था आहे आमची बघा। जर पाहिलं तर अत्यंत विदारक असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। अक्षरशः या नदीचा एवढा पुराचं स्वरूप एवढं मोठं होतं की अक्षरशः या नदी पात्राच्या जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत पाणीच पाणी पाहायला मिळालेलं होतं। ड्रोनच्या दृश्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर पाहिलं तर सध्या प्रशासन या ठिकाणी उतरलेलं आहे, एनडीआरएफच्या टीम आलेल्या आहेत आणि ही कशा पद्धतीनं ही जी लोक अडकलेली पुरात आहेत त्यांना बाहेर कसं काढता येईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू असलेले पाहायला मिळतात। ओमकार कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, धाराशिव।